बऱ्याचदा काही महत्वाच्या बातम्यांकडे आपलं लक्षच जात नाही. बातमी फार महत्वाची असते आणि त्या बातमीचा संदर्भ आपल्याशी असतो. एक महत्वाची बातमी आहे, ब्रेकिंग न्यूजच म्हणायला पाहिजे. म्हणजे जेवढे व्हिडिओज मी आजपर्यंत बनवलेले आहेत, मला असं वाटतं त्या विषयांपेक्षा जास्त महत्वाचा विषय हा असायला पाहिजे असं कुठेतरी मला वाटतं. डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात भारतातला नाही तर जगातला सगळ्यात मोठा सोलार पॉवर प्लांट प्रोजेक्ट होतो आहे. त्याची कॅपॅसिटी माहिती आहे किती आहे? 16,000 मेगावॅट्स. हा जो प्रोजेक्ट आहे हा का महत्वाचा आहे सांगतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे प्रोजेक्ट आहे. त्यांनी सांगितलं आहे जवळपास डिसेंबर 26 पर्यंत महाराष्ट्रातल्या जवळपास 80% शेतकऱ्यांना दिवसाची वीज 12 तास मोफत मिळणार आहे. कॅन यू इमॅजिन दिस? आता हा जो विषय आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पहिले तुम्हाला मी एक हेडलाईन सांगितली, आता डिटेल्स सांगेल. तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याला 2 महत्वाच्या वस्तू हव्या असतात. एक, भरपूर शेतात पाणी. दुसरं, वीज. कारण की शेतातले पंप तेव्हाच चालू होतील जेव्हा त्याला भरपूर वीज मिळेल. पंप तेव्हा चालू होतील जेव्हा शेतात भरपूर पाणी असेल. म्हणजे पाणी आणि वीज याच्याशिवाय शेती होऊ शकत नाही. या 2 गोष्टी जेव्हा राहत नाही तेव्हा शेतकऱ्याचे होतात हाल, जे आपण सतत पाहत येतो आहे. शेतकऱ्यांचे हाल होत असतात कारण गावात बरोबर वीज मिळत नाही, सतत लोड शेडिंग आणि इरिगेशन बरोबर नाही, पाण्याचा सप्लाय नाही. शेतीला पाणीच नाही मिळालं तर शेती चालेल कशी? वीज नाही मिळाली तर पंप काम नाही करणार. म्हणजे दोन्हीकडून शेतकऱ्याचे हाल हे सतत होत आलेलं आहे इतिहासामध्ये. परंतु येणाऱ्या काळात, नोट करा माझा पॉइंट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे 2 प्रॉब्लेम्स जे शेतकरी फेस करत आहेत, पाणी आणि वीज, या दोन्ही समस्यांवरती रामबाण उपाय करत आहेत. पाणी कसं मिळेल तर नदीजोड प्रकल्पातनं. नदीजोड प्रकल्पावरती मी बोलणार आहे, या व्हिडिओत बोलू शकत नाही. ते पण एक प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आहे फडणवीस साहेबांचं. पण हा जो व्हिडिओ बनवला आहे हा विजेकरता बनवला आहे, वीज. जसं की सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, 16,000 मेगावॅटचं प्रोडक्शन सोलार हे महाराष्ट्रात होतं आहे. त्या सोलार प्रोजेक्टला डिसेंट्रलाइज सोलार प्रोजेक्ट म्हणतात. म्हणजे ट्रेडिशनली वीज कुठून घेतल्या जाते? ग्रीडमधनं, जसं आपण ऐकतो नेहमी MSEB कडनं. या प्रोजेक्टमध्ये ते काय करणार आहेत, महाराष्ट्रातल्या वेगळ्या गावांमध्ये यांचे सोलार प्लांट्स राहतील मोठमोठाले. तिथे ती वीज जनरेट होईल, तिथून ती वीज शेतांना सप्लाय केल्या जाईल. आणि हे काम करणार आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड. कोणाच्या अंडर करणार आहेत हे? या स्कीमचं नाव काय आहे ऐका, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही ती स्कीम आहे. या स्कीमच्या अंडर हे लोक सोलार प्लांट्स लावतील आणि त्यातनं वीज जनरेट करतील आणि ती मोफत शेतकऱ्यांना दिल्या जाईल. बाकी जी वीज राहील ती 3 रुपये पर युनिट हे लोक विकतील. या 16,000 मेगावॉट जे टोटल यांचं प्रोडक्शन होणार आहे, त्यातनं 1,992चं प्रोडक्शन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि 5,000 मेगावॉटचं प्रोडक्शन या मंथ एंड पर्यंत पूर्ण होऊन पण जाईल. आता पहा तुम्ही, इतके डेव्हलपमेंट्स होत चालले आहेत पण आपलं लक्षच जात नाही या बातम्यांकडे. आपल्याला माहितीच नसतं की काय काय प्रयत्न हे लोक करत आहेत. अजून पुढे आहे का, या प्रोजेक्टमुळे जवळपास 7 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. या प्रोजेक्टमुळे सरकारचे जवळपास 82,000 करोड रुपयांची बचत होणार आहे. जी वीज या लोकांना प्रोक्युअर करावी लागते ते पैसे आता यांचे वाचतील. कारण की आता ही वीज हे स्वतःच तयार करणार आहे सोलार. आणि या प्रोजेक्टमुळे ट्रान्समिशन लॉसेस जे असतात ते सुद्धा कमी होतील. कारण की जसं की विदर्भातल्या शेती आहेत तर विदर्भात ते प्लांट्स राहतील, तर त्या प्लांटमधनं ती वीज विदर्भात सप्लाय केल्या जाईल. मराठवाड्यात प्लांट्स आहेत तर मराठवाड्यातल्या ज्या शेती आहेत तिथे वीज सप्लाय केल्या जाईल. तसंच कोकण आहे,
उत्तर महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे. प्रत्येक झोनमध्ये यांचे सोलार पॉवर प्लांट्स राहणार आहेत आणि तिथूनच त्यांना सप्लाय केला जाईल. त्यामुळे अनइंटरप्टेड इलेक्ट्रिसिटी सप्लाय हा शेतकऱ्यांना मिळत राहील. या सोलार प्लॅन करिता महाराष्ट्र सरकारने भारतात सर्वात जास्त कृषी पंप महाराष्ट्रात बसवलेले आहेत. माहितीये किती? 45 लाख. हे प्रोजेक्ट जवळपास डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल आणि हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा मिळणार आहे. या प्रोजेक्टला महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसजी इतकं का प्रमोट करत आहेत याचं अजून एक कारण तुम्हाला सांगतो. सध्या फक्त 13% रिन्युएबल एनर्जीचा वापर महाराष्ट्रात होतो आहे. बाकी सगळी एनर्जी ही थर्मल पॉवर स्टेशन आणि इतर रूपाने येते आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचं टार्गेट आहे 2030 पर्यंत 52% वापर हा रिन्युएबल एनर्जी मधनं पूर्ण झाला पाहिजे. ही बातमी तुम्हाला कशी वाटली? आहे ना ब्रेकिंग न्यूज. याला म्हणतात एक दूरदृष्टी, एक विजन जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेऊन आले आहेत. यांच्याकडे भरपूर आयडियाज आहेत, नवीन नवीन आयडियाज, क्रिएटिव्ह आयडियाज. त्या आयडियाजचा फायदा सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला होणार आहे. आणि वीज आणि पाणी या दोन गोष्टी फार आवश्यक आहे एका राज्याच्या प्रगतीकरिता. त्यामुळे असं काही नाही आहे की फडणवीस साहेब फक्त समृद्धी महामार्ग बांधतात, शक्तीपीठ महामार्ग बांधतात, मुंबईचा कोस्टल रोड बांधतात, मुंबईची मेट्रो, नागपूरची मेट्रो, पुण्याची मेट्रो, हायवे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. नुसतं असं काही नाही आहे. मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांकडे सर्वात जास्त लक्ष देतात. त्यांच्याकरिता पाण्याची सोय करत आहेत नदीजोड प्रकल्पाच्या रूपातनं. येणाऱ्या त्या विषयावर मी आता हे वीज, तुम्हाला हा विषय कसा वाटला? मराठीत हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? मला सांगा, फीडबॅक द्या. तुमच्याकरता मराठीत व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर शेअर करा. ही गुड न्यूज, ही ब्रेकिंग न्यूज खूप लोकांपर्यंत पोहोचवा, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. कारण की अजून खूप लोकांना या प्रोजेक्टच्या बाबतीत माहितीच नाही आहे. ती माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हे तुमचं पण कर्तव्य आहे. या व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यावरती तिथे एक हाईपचं बटन येईल, त्या हाईपचं बटन दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर होऊन जाईल. चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.